नमो बुद्धाय, जय भीम। माझे नाव आहे आयुनी सपना महेश कुंभारे, केंद्रीय शिक्षिका तसेच प्रचार पर्यटन विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे। आणि आज तुम्हाला धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्व चंद्रपूर येथे आलेल्या सर्व माझ्या बौद्ध बांधवांना लाख लाख शुभेच्छा देते। आणि सुरुवात करताना मी म्हणू इच्छिते, भीमा तुझ्यामुळे या डोळ्यात जाग आहे, भीमा तुझ्यामुळे या डोळ्यात जाग आहे, तू पेटविलेली क्रांतीची आग आहे, तू पेटविलेली क्रांतीची आग आहे। आता नको कुणालाही जोहार घालणे, आता नको कुणालाही जोहार घालणे, कारण या पाठीतल्या कण्याला आता झुकण्याचा राग आहे, झुकण्याचा राग आहे। थांबेल का कधी वैराने वैर इथे, थांबेल का कधी वैराने वैर इथे, कारण बुद्धाचा मार्ग आता अनुसरणे भाग आहे, बुद्धाचा मार्ग आता अनुसरणे भाग आहे। आज सर्व बांधव इथे चंद्रपूर दीक्षाभूमीला जमलेले आहेत आणि सर्व डॉक्टर बाबासाहेबांवर असलेली निष्ठा, एक क्रांतीभूमी इथे आलेले आहेत। दीक्षाभूमीला खेड्यापाड्यातून आमचे सर्व बौद्ध बांधव दरवर्षी इथे चंद्रपूर दीक्षाभूमीला बाबासाहेबांच्या अस्थीला वंदन करण्यासाठी येत असतात। आणि डॉक्टर बाबासाहेबांची या बौद्ध धम्म स्वीकारण्यामागे काय भूमिका होती आणि त्याचबरोबर काय कारणे होती याबद्दल मी बोलणार आहे। तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935ला नाशिक जिल्ह्यातील येवले येथे धर्मांतराची घोषणा केलेली होती आणि सांगितलं, ज्या धर्मामध्ये आपण वर्षानुवर्ष राहत आहोत, जगत आहोत, तो धर्म आपल्याला सन्मानाची वागणूक देत आहे का? जर सन्मानाची वागणूक देत नसेल, कारण या धर्मामध्ये पशूंचा विटाळ चालतो परंतु माणसाचा विटाळ चालत नाही। आमच्या ज्या धर्मामध्ये आम्हाला न्याय मिळत नाही आणि म्हणूनच या धर्मात आम्हाला का राहावे असं बाबासाहेबांना वाटलं आणि म्हणून त्यांनी त्या दिवशी येवले येथे त्यांनी सांगितलं की मी धर्मांतर करणार आहे। जसं बाबासाहेबांनी सांगितलं मी धर्मांतर करणार आहे, तेव्हा देशात आणि परदेशामध्ये खळबळ माजलेली होती। सगळ्यांना चर्चेला उधाण आलेलं होतं की बाबासाहेब आपल्या समाजाला घेऊन कोणत्या धम्माची दीक्षा घेणार आहेत, कोणता धर्म स्वीकारणार आहेत, या चर्चेला उधाण आलेलं होतं। मग डॉक्टर मुंजे, जयकर, मदन मोहन मालवीय, रामगोपालाचार्य गोपालाचारी यांनी अनेक हिंदू पुढाऱ्यांनी बाबासाहेबांना येऊन भेटू लागले आणि त्याचबरोबर हिंदू महासभा तसेच ते बाबासाहेबांसोबत सामोपचाराची भाषा करू लागले आणि ते म्हणाले की तुम्हाला पाहिजे असेल तर हिंदू धर्मामध्ये आम्ही काही थोडा बदल सुद्धा करू शकतो। परंतु त्यांनी ती खोटी ग्वाही दिलेली होती, खोटी ग्वाही देऊ लागले होते आणि डॉक्टर बाबासाहेबांना धर्मांतरापासून दूर करण्याचा प्रयत्न करू लागले। जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर करायचं ठरवलं होतं तेव्हा अनेक देशाचे जे धर्म देशाचे आणि परदेशाचे जे जैन धर्म आहेत, हिंदू धर्म आहेत, त्याचबरोबर शीख धर्म, मुस्लिम धर्म, अनेक जैन धर्म, अनेक धर्माचे लोक, त्यांचे नेते येऊन भेटू लागले। तर इटालियन भिक्षू लोकनाथ हे सुद्धा बाबासाहेबांना येऊन भेटले आणि बाबासाहेबांना त्यांनी म्हटलं की हा बौद्ध धम्म कसा मानवतावादी आहे आणि माणसाच्या हिताचा आणि सुखाचा आहे, म्हणून तुम्ही या बौद्ध धम्मात याल असं बाबासाहेबांना विनंती केलेली आहे।
त्याचबरोबर लंडन आणि जर्मनीचे जे ख्रिश्चन मिशनरी आहेत ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांना येऊन भेटले आणि त्यांनी सुद्धा बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही ख्रिश्चन धर्मात या तर आम्ही तुम्हाला तुमच्या समाजाला नोकऱ्या देऊ, शिक्षण देऊ, त्याचबरोबर घरे बांधून देऊ, इतर सोयीसुविधा तुम्हाला उपलब्ध करून देऊ असे आमिष दाखवू लागले. त्याचबरोबर 4 मार्च 1936ला जी मुसलमानाची सभा झालेली होती त्यामध्ये प्रिन्स आगा खान यांनी बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही मुस्लिम धर्मात या, तुम्हाला आम्ही हजारो एकर जमीन देऊ. त्याचबरोबर फतेपूरच्या नवाबाने सुद्धा 10 कोटी रुपयाची म्हणजे रोख रक्कम ऑफर देऊ केलेली होती, परंतु बाबासाहेबांनी ते स्पष्ट नाकारली. त्याचबरोबर हैदराबादच्या निजामाने सुद्धा त्यांना 5 कोटी रुपये देण्याचे केले, परंतु बाबासाहेबांना धर्मांतर आर्थिक सहाय्यतेसाठी नाही, आर्थिक मदतीसाठी नाही, तर बाबासाहेबांना हे धर्मांतर या माणसांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांना धर्मांतर करायचे होते. आणि म्हणूनच हे धर्मांतर करीत असताना धर्मांतराचा विचार डॉक्टर बाबासाहेबांच्या मनात सुरू होता आणि डॉक्टर बाबासाहेबांनी अनेक धर्माच्या लोकांच्या नजरा डॉक्टर बाबासाहेबांकडे होत्या की डॉक्टर बाबासाहेब कोणत्या धर्माचा स्वीकार करतील. डॉक्टर बाबासाहेबांनी 21 वर्ष सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास केलेला होता आणि सर्व धर्मग्रंथाचा अभ्यास करून त्यांचं स्पष्ट आणि ठाम मत झालेलं होतं की फक्त नीतीचा, समतेचा, बंधुतेचा आणि न्यायाचा असणारा धम्म म्हणजेच काय आहे, भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म आहे. आणि तोच जर ह्याच बौद्ध धम्माने जग चालणार आहे, जग समोर जाणार आहे हे बाबासाहेबांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी या मातीतला जो या बौद्ध धम्म या भूमीतलाच, भारतातलाच हा आपल्या लोकांना त्यांनी देण्याचं ठरवलेलं. आता सगळ्यांना वाटतं डॉक्टर बाबासाहेबांना की बौद्ध धम्मच का निवडलेला, त्याची कारणे जसं डॉक्टर बाबासाहेबांना सगळ्यात महत्त्वाचं बौद्ध धम्म हा ग्रंथ वाचल्यानंतर, त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बौद्ध धम्मातली काही वैशिष्ट्ये आहेत ते त्यांना फार आवडली होती. सगळ्यात महत्त्वाचं आहे मानवतावाद. काही लोकांनी वर्णवाद सांगितला, काही लोकांनी आत्मवाद सांगितला, काही लोकांनी वर्गवाद सांगितला, काही लोकांनी स्वर्गवाद सांगितला, परंतु तथागत बुद्धांनी मानवतावाद सांगितला. म्हणजेच एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे. हा मानवतावाद डॉक्टर बाबासाहेबांना फार आवडलेला होता. त्याचबरोबर या बौद्ध धम्मामध्ये आरती नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही. मग या बौद्ध धम्मात काय आहे? या बौद्ध धम्मात वंदना आहे. वंदना म्हणजे काय? एक बौद्ध लोकांची आचारसंहिता ज्यामध्ये पंचशिलेचं पालन आपण करण्याची प्रतिज्ञा घेतो आहोत आणि म्हणूनच याच्यामध्ये व्रत वैकल्य नाही. हा गोष्टी डॉक्टर बाबासाहेबांना फार आवडलेल्या आहे. आणि बौद्ध धम्मामध्ये मानवाला केंद्रबिंदू मांडलेला आहे. म्हणजे जो काही धर्मामध्ये माणसासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस आहे, परंतु बौद्ध धम्मामध्ये माणसासाठी हा धम्म आहे. जर माणसाला म्हणून तथागत भगवान बुद्ध काय सांगतात, जेव्हा वर्षवास समाप्ती होते आणि भिक्षूंना सांगतात, चरक भिक्खवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय इथाय सुखाय देव मनुष्यान. म्हणजे हा धम्म काय आहे? सुरुवातीला कल्याणकारी आहे, मध्यही कल्याणकारी आहे आणि त्याचा शेवटही कल्याणकारी आहे. या धम्माचा लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करा. लोकहिताचा हा धम्म लोकांना समजावून सांगा. म्हणजे माणसाला म्हणजे मध्यम स्थानी म्हणजे केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. हे डॉक्टर बाबासाहेबांना पटलेलं आहे. त्याचबरोबर या बौद्ध धम्मातल्या अनेक वैशिष्ट्यांपैकी
सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा बौद्ध धम्म हा काय आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला आहे. म्हणजे जे वैज्ञानाशी सुसंगत असा धम्म आहे. आपण नेहमी म्हणतो विज्ञानावर आधारलेला बौद्ध धम्म आहे, परंतु बौद्ध धम्मावर आधारलेलं हे आधुनिक विज्ञान आहे. आणि म्हणूनच जे काही बुद्धांनी जे काही सुत्त सांगितलेले आहेत, जे गाथा सांगितलेले आहेत, जे सिद्धांत सांगितलेले आहेत, सिद्धांत म्हणजे त्रिकालबाधित सत्य, म्हणजे जे भूतकाळातही सिद्ध होते, वर्तमान काळातही सिद्ध आहेत, त्याचबरोबर भविष्य काळातही ते सिद्ध राहतील आणि तंतोतंत जुळणारे राहतील. आणि असे सिद्धांत म्हणजे कर्म सिद्धांत आहे आणि प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत आहे. आणि त्याचबरोबर जे कालामसुत्त तथागतांनी सांगितलेलं आहे, ते कालामसुत्त डॉक्टर बाबासाहेबांना फार आवडलेलं होतं. आपल्याला माहीतच आहे, कालाम नगरीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जेव्हा गेलेले होते, तर त्यांनी कालामांना हा प्रश्न पडला की अनेक मुनी येतात, ऋषी येतात, अनेक पंथाचे लोक येतात आणि आम्हाला आपली माहिती सांगतात आणि दुसरे सांगून गेलेले आहे ती माहिती खोटी कशी आणि आमचं कसं खरं असं म्हणून सांगतात. तेव्हा आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे तथागता की आम्ही कोणाचं खरं मानायचं. तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात की कोणत्या धर्मग्रंथात लिहून आहे म्हणून मानू नका, कोणी सांगते म्हणून मानू नका, किंवा एखादी गोष्ट परंपरेतून आलेली आहे म्हणून मानू नका, एखाद्या माझ्या गुरुनी सांगितलेली आहे, आदर्श व्यक्तीने सांगितलेली आहे म्हणूनही मानू नका. तर स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर आपण सतसत विवेक बुद्धीने घासून आणि तपासून पहा, तरच ती गोष्ट तुम्ही माना. म्हणजे ह्या कालामसुत्तच म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. आणि हेच बाबासाहेबांना सगळ्यात जास्त आवडलेलं होतं. इतर धर्मामध्ये स्वातंत्र्य नाही आहे, परंतु तथागताच्या बौद्ध धम्मामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्य त्यावेळी चिकित्सा करण्याची संधी हा बौद्ध धम्म सर्व माणसाला देतो. आणि म्हणूनच ज्या माणसाला समाजामध्ये जगामध्ये चांगला माणूस घडायचा आहे, तर त्या माणसाला बौद्ध धम्माचा आचरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर बौद्ध धम्मा हा समानता सांगतो, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांना आवडलेला आहे. समानता, जसं एक सागर असतो, सागरामध्ये अनेक नद्या जाऊन सागराला मिळतात, अनेक नावाच्या नद्या मिळतात. नंतर सागरामध्ये मिळून गेल्यानंतर कोणत्या नदीचं पाणी हे कोणतं आहे जसं आपल्याला ओळखता येत नाही, तसंच धम्मामध्ये जे काही जाती पंथ आहे त्या धम्मामध्ये गेल्यानंतर एक होऊन जातात. असा बौद्ध धम्म हा सागराप्रमाणे आहे. म्हणूनच या बौद्ध धम्मामध्ये सुनीत नावाच्या भंगीची धम्मदीक्षा झालेली आहे, त्याचबरोबर डाकू अंगुलीमालाची धम्मदीक्षा झालेली आहे, आम्रपाली नावाची गणिकेची झालेली आहे, पटाचार्याच्या विधवा स्त्रीची इथे झालेली आहे, कृषा गौतमीची सुद्धा धम्मदीक्षा झालेली आहे. म्हणजे अनेक बहुजनांना इथे धम्माच्या सागरामध्ये विलीन करून घेतलेलं आहे. म्हणजे सर्वांना समान संधी. त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्त्रियांना भिक्षू संघामध्ये प्रवेश देऊन जर सर्वात जर स्त्रियांना अधिकार देणारे जर कोणी महापुरुष असतील तर ते तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत. आणि म्हणूनच समानता सांगणारा हा बौद्ध धम्म आहे. त्याचबरोबर या बौद्ध धम्मा डॉक्टर बाबासाहेबांना का आवडला असेल? कारण इथे मोक्षवाद सांगितलेला नाही, मोक्षवाद नाकारलेला आहे बौद्ध धम्मामध्ये. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका होणे, परंतु तसं जर सत्याच्या आधारावर तपासलं तर तसं काहीच नाही आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांना हे फार आवडलेलं होतं. तथागत भगवान गौतम बुद्धांना जेव्हा एका व्यक्तीने विचारलं, तुम्ही देव आहात का, देवाचा प्रेषित आहात का की किन्नर आहात का, तेव्हा तथागत बुद्ध त्यांना
सांगतात मी देव नाही, देवाचा प्रेषित नाही, की मी किन्नर नाही, तर मी तुमच्यासारखाच एक शुद्धोधन राजा आणि राणी महामाया यांच्या पोटी जन्मलेला मी औरस पुत्र आहे आणि मला सम्यक संबुद्ध प्राप्त झाल्यामुळे मला या समाजात लोक प्रबुद्ध मानव म्हणतात. मी काय आहे? मार्गदाता असून मी मोक्षदाता नाही. मी मोक्ष प्राप्त करून देणार नाही, तर मी मार्ग सांगतो. त्या मार्गावर तुम्ही नक्की चालाल तर नक्कीच तुमचं कल्याण होईल, असं तथागत भगवान गौतम बुद्ध सांगतात. त्याचबरोबर बौद्ध धम्मामध्ये देव ही संकल्पना नाकारलेली आहे. देव या जगामध्ये कोणी अशी दैवी शक्ती नाही आहे माणसाचं हित आणि अहित करणारी. त्याचबरोबर या जगातल्या माणसांना निर्माण कोणा ईश्वराने निर्माण केलेलं नाही आहे, तर ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते काय होतं, प्रक्रिया होत गेलेली आहे. ते जगाची निर्मिती झालेली आहे आणि म्हणून डार्विनचा सिद्धांत सुद्धा आपल्याला सांगतो आहे. कारण त्या सिद्धांतानुसार आपल्याला समजतं की माणसाची उत्पत्ती ही काय आहे, देवाने केलेली नाही आहे, ईश्वराने केलेली नाही आहे. जर ईश्वराने माणसाची उत्पत्ती केली असती, मग समाजामध्ये एवढी अनैतिकता पसरलीच नसती. सर्व माणसं देवाचीच लेकरं असते, तर सर्व सदाचारी असती. आणि म्हणून बौद्ध धम्मामध्ये अशा अनेक पैलू आहेत की ते डॉक्टर बाबासाहेबांना फार आवडलेलं आहे. तसंच कर्मसिद्धांत आहे. कर्मसिद्धांतामध्ये जे काही तुम्ही कराल, आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला सांगण्यात येतं की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. परंतु बौद्ध धम्मामध्ये तथागत बुद्ध सांगतात की तुम्ही केलेल्या कर्माचे फळ ईश्वर देत नसून तुमचे कर्मच तुम्हाला फळ देतात आणि ते फळाचं ते सांगतात की तात्काळ फळ असतो, अनिश्चित काळासाठी फळ असतो आणि काही अवधी नंतर सुद्धा फळ आपल्याला मिळत आहे. आज डॉक्टर बाबासाहेबांनी जे कुशल कर्म केलेले होते ते कुशल कर्माचं फळ आज आपण चाखत आहोत. आणि खरंच बाबासाहेबांना ही गोष्ट फार आवडलेली होती. आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, त्याचबरोबर सदाचार, या बौद्ध धम्मामध्ये सदाचार सांगितलेला होता. सदाचार म्हणजे एका माणसाने दुसऱ्या सदाचाराने वागणे. त्याचबरोबर यामध्ये माणसाने एक गाथा आहे, बौद्ध धम्माचा सार अशी गाथा आहे. सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपणं एतं बुद्धान शासनं. म्हणजेच सगळ्या पाप कर्मापासून दूर राहा, कुशल कर्माचा संचय करा, आपले चित्त शुद्ध ठेवा, हेच बुद्धाच्या धम्माचं शासन आहे, असं या संपूर्ण बौद्ध धम्माचा सार या एकाच गाथेमध्ये सामावलेला आहे. म्हणजे सदाचाराचा मार्ग सांगणारा हा बौद्ध धम्म हे डॉक्टर बाबासाहेबांना फार आवडला होता. म्हणून त्याने या बौद्ध धम्माची काय केलेली आहे, निवड केलेली आहे. आणि जेव्हा निवड केली तेव्हा त्यांनी जे 31 वर्ष अनेक धर्मग्रंथाचा अभ्यास केला आणि नागपूर हे ठिकाण निवडलं. आणि ती तारीख होती 14 ऑक्टोबर 1956. म्हणजेच त्या दिवशी विजयादशमी हा दिवस निवडला त्यांनी. आणि 5 लाख लोकांना धम्मदीक्षा त्यावेळी दिलेली होती. आणि खरंच जेव्हा बाबासाहेबांनी त्या अगोदर दीक्षा देण्याच्या अगोदर बाबासाहेबांनी आधीच्या काळामध्ये बुद्ध त्रिशरण पंचशील घेतल्यानंतर धम्मदीक्षा होत होती. परंतु बाबासाहेबांनी आदल्या दिवशी श्याम हॉटेलमध्ये नागपूरच्या बसून डॉक्टर बाबासाहेबांनी 22 पानावर 22 प्रतिज्ञा त्यांनी मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेल्या होत्या. आणि जेव्हा हा बौद्ध धम्म चंद्रमणीच्या हस्ते त्यांनी धम्मदीक्षा घेतली, भन्ते चंद्रमणीच्या हस्ते, त्यानंतर समस्त बांधवांना त्यांनी धम्मदीक्षा देत असताना बौद्ध धम्म समाज
आणि स्वतःमध्ये त्यांनी चष्म्याचं सुद्धा अंतर बाबासाहेबांनी ठेवलं नाही आणि तो चष्मा बाबासाहेबांनी बाजूला काढून ठेवला असा विज्ञानवादी धम्म आपल्याला दिलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेबांना माहीत होतं जर हा बौद्ध धम्मा जर दिला तर याच्यामध्ये काय आहे, जगाचा उद्धार होणार आहे. आणि बौद्ध धम्माची दीक्षा देऊन डॉक्टर बाबासाहेबांनी सर्व जगाशी आम्हाला जोडलेलं आहे. आणि खरंच बाबासाहेबांचे ठाम मत आहे, ज्या माणसाला जर धर्म परिवर्तन करायचं आहे, तर ज्या माणसाला चांगला माणूस म्हणून जगायचं आहे, तर त्यांनी नक्कीच बौद्ध धम्माची दीक्षा घ्यावी असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ठरल्याप्रमाणे जेव्हा 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा झालेली आहे अशोक विजयादशमीच्या दिनी, कारण तो नागपूर त्यांनी का निवडलेला आहे, कारण नागपूर हे नागवंशाची भूमी आहे. कारण याच नाग लोकांनी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार केलेला होता आणि आर्य आणि अनार्यामध्ये जे युद्ध झालेलं होतं त्याच्यात अगस्ती मुनीने एक नाग मनुष्य वाचवला होता आणि त्याचीच आपण वंशज आहोत. आणि त्यांनीच हा काय केलेला आहे, धम्माचा प्रसार केलेला होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूर हे स्थान निवडलेलं होतं. आता नागपूर दीक्षा दिल्यानंतर नागपूरला त्यानंतर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये धम्मदीक्षेचा प्रोग्राम ठरवलेला होता. आणि ठरल्याप्रमाणे 16 ऑक्टोबर 1956 म्हणजे दीक्षा दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी तिसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे म्हणजे 16 ऑक्टोबरला सकाळी नागपूरवरून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, माईसाहेब आंबेडकर, त्याचबरोबर नानकचंद रत्तू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नागपूरवरून चंद्रपूरला येणारे मूल मार्ग ते आलेले होते आणि निघाले होते. आणि निघाल्यानंतर सकाळी ते 5 वाजता निघाले आणि इथून माननीय देवाजी खोब्रागडे आणि संत गुरुजी यांनी मूलला आधीच जाऊन होते. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आणि माईसाहेब सगळे आलेले होते, नानकचंद रत्तू, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जेव्हा आले होते आणि त्यांना मग तिथे थोडा वेळ विश्रांती त्यांनी घेतलेली होती. आणि विश्रांती घेऊन त्यांची व्यवस्था डॉक्टर बाबासाहेबांची मूलच्या ज्या हाऊसमध्ये केलेली होती आणि सरकारी हाऊसमध्ये केलेली होती. आणि त्यानंतर आराम केल्यानंतर तिथून मूलवरून चंद्रपूरसाठी ते सरळ रवाना झालेले होते. आणि आल्यानंतर ते चंद्रपूरच्या सर्किट हाऊसमध्ये ते जेव्हा पोहोचले तेव्हा दुपारचे 4 वाजलेले होते. आणि त्यांनी त्यानंतर कार्यकर्ते भेटायसाठी आले होते आणि कार्यकर्त्यासोबत धर्मांतराविषयी डॉक्टर बाबासाहेबांनी चर्चा केलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग ह्या सभामंडपामध्ये ज्या धम्मदीक्षेच्या सभामंडपामध्ये लाखो लोक चंद्रपूरला खेड्यापाड्यातून आलेले होते. आणि या खेड्यापाड्याला आज जसे लाखो लोक या चंद्रपूर दीक्षाभूमीला आलेले आहेत तसे त्यावेळी सुद्धा आलेले होते. आणि तिथे आल्यानंतर जेव्हा बाबासाहेब संध्याकाळी 7 वाजता त्या सभामंडपी पोहोचले आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सर्व बांधव उठलेले होते. आणि उठून आणि त्यांना प्रतिसाद देण्यासाठी बाबासाहेबांनी आपला हात वरती केलेला होता. आणि नंतर बाबासाहेबांच्या उजव्या हातामध्ये काठी होती आणि त्या काठीच्या आधाराने मग डॉक्टर बाबासाहेब खुर्चीवर बसलेले होते. आणि नंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम सुरू झालेला होता. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मूर्तीला अगरबत्ती मेणबत्ती लावण्यात आली आणि बुद्धाच्या मूर्तीसमोर फुले वाहण्यात आली. त्यानंतर अनेक संस्थेच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांचा पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत केलेलं आहे. आणि टाळ्यांच्या डॉक्टर बाबासाहेबांचा जय जयकार होत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद उत्साह दिसत होता. कारण त्यावेळी असं म्हणतात
की चंद्रपूरच्या बाजारपेठेमध्ये जे पांढरे वस्त्र आहे हा म्हणता संपून गेलेले होते आणि सगळे पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये या धम्मदीक्षेच्या आपल्या बापाला भेटायला आणि नवीन धम्माचा स्वीकार करण्यासाठी सर्व बौद्ध जे बांधव आहेत ते आलेले होते. आणि नंतर धम्मदीक्षा डॉक्टर बाबासाहेबांनी आधी त्रिशरण पंचशील, त्यानंतर धम्मदीक्षा देताना 22 प्रतिज्ञा सर्व बांधवांना दिलेल्या आहे. आणि तेव्हा जवळपास 2 ते 3 लाख लोकसंख्या त्या चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला लोकांची उपस्थिती होती आणि अशा लोकांच्या उपस्थितीमध्ये हा धम्मदीक्षेचा प्रोग्राम झालेला होता. म्हणजेच बघा ना की 14 ऑक्टोबर 1956 जो विजयादशमीला धर्मांतर केलेलं होतं आणि त्याचबरोबर 16 ऑक्टोबर 1956ला चंद्रपूरला जी दीक्षा दिलेली होती, या दीक्षा या धर्मांतराला जगात तोड नाही असे इतिहासकार म्हणतात. कारण कोणतीही अनेक क्रांत्या झाल्या, रक्तरहित क्रांत्या झालेल्या होत्या, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी रक्ताचा एक थेंब न गाळता ही जे धम्मक्रांती केलेली आहे त्याला जगात तोड नाही. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की जर त्या काळामध्ये हे धर्मांतराचा जेव्हा विषय निघतो तेव्हा मला असं वाटतं की त्या काळामध्ये माणसामध्ये माणुसकी असती तर डॉक्टर बाबासाहेबांना चवदार तळ्यांचा सत्याग्रह करावा लागला नसता. त्या काळामध्ये माणसामध्ये माणुसकी असती तर डॉक्टर बाबासाहेबांना काळाराम मंदिराचा सत्याग्रह करावा लागला नसता. त्या काळामध्ये माणसामध्ये माणुसकी असती तर डॉक्टर बाबासाहेबांना धर्मांतर करावं लागलं नसतं. आणि म्हणूनच आज बाबासाहेबांनी लाखो बांधवांना जी धम्मदीक्षा दिलेली आहे, आज आपण म्हणतो बौद्ध समाजाची प्रगती ही संविधानातून मिळालेल्या हक्कानुसार झालेली आहे, अधिकाराच्या माध्यमातून, आरक्षणाच्या माध्यमातून झालेली आहे, परंतु हे पूर्णतः सत्य नाही आहे. कारण बाबासाहेबांनी हा जो विज्ञानवादी बौद्ध धम्म दिलेला आहे त्या बौद्ध धम्माचं अनुसरण बौद्ध बांधव करीत आहेत. आणि म्हणूनच जे कर्मकांडापासून, अंधश्रद्धेपासून, जे अनात्मवाद, जे ईश्वरवाद या गोष्टीपासून ते दूर आहेत, त्यामुळे स्वतःचा विचार करतात, स्वतःची प्रगती ते घडवून आणत आहे. त्याचं कारण हे बौद्ध धम्मामध्ये जे सदाचरण शिकवलेलं आहे, जे माणसाचे कर्तव्य कोणते आहेत, अकर्तव्य कोणते आहेत, आणि हे सुद्धा तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये माणसाचा पराभव कशामुळे होतो, त्याचबरोबर माणसाचं मंगल कशात आहे, या सुद्धा गोष्टी तथागत बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये अंतर्भूत केलेल्या होत्या. आणि त्याच धम्माचं अनुसरण हा बौद्ध समाज करीत आहे. म्हणूनच अधिकाराबरोबर या धम्माच्या आचरणामुळे आपल्या समाजाची प्रगती झालेली आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि खरंच ही धम्मक्रांती हा सोहळा, ही लोकसंख्या बघून फार आनंद होत आहे. कारण इथे कोणी या दीक्षाभूमीवर, नागपूरच्या असोत की चंद्रपूरच्या असोत, या दीक्षाभूमीवर लोक जेव्हा येताना कोणती मागणी नसते, तर एक विचाराचं देवाणघेवाण असतं. या क्रांतीसाठी लोक इथे येत आहेत. आणि खरंच या विचारांचा वारसा, पुस्तकांचा वारसा, सारे बांधव इथे पुस्तक स्टॉल लागलेले आहेत, मूर्तीचे स्टॉल लागलेले आहेत. इथे कुठे फुलं नाही, नारळ नाही, तर इथे सगळ्यात जास्त या दीक्षाभूमीवर पुस्तकांची उलाढाल होते आहे. करोडो रुपयांची पुस्तकांची उलाढाल आपल्याला होताना दिसत आहे. हा विचाराचा वारसा या दीक्षाभूमीवरून आमचे सर्व बौद्ध बांधव घेऊन जात आहेत. आणि म्हणूनच सगळ्यांना परत एकदा या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते. आणि आपण सर्व बाबासाहेबांची लेकरे आहोत. आणि मला नेहमी वाटतं की आपला धम्म एक आहे, आपले आदर्श एक आहेत, आपला निळा झेंडा एक आहे. आणि म्हणून
आपलं विहार एक आहे, परंतु याची खंत वाटते की आपले विचार का एकत्र नाहीत, आपण एक का नाही आहोत. यासाठी सर्वांनी एकत्रित विचार करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच एकमताने चालणं किती महत्त्वाचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, संघटित व्हा. संघटित झाल्याशिवाय कोणत्याही आपल्याला समोरच्याला काय संघर्ष आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे संघटित राहणं फार गरजेचं आहे. खरंच सगळ्यांना परत एकदा या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देते. नमो बुद्धाय. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.